स्वागत. आज आपण जॉग्राफी अर्थात भूगोल या लेक्चरच्या पहिल्या पार्टला अर्थात जो फिजिकल जॉग्राफीचा पार्ट आहे त्याला आपण सुरुवात करत आहोत. आपला जो पहिला इंट्रोडक्टरी लेक्चर होता त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की आपण जॉग्राफी 3 पार्टमध्ये शिकणार आहे. एक आहे तुमचं फिजिकल जॉग्राफी म्हणजे प्राकृतिक भूगोल, दुसरं आहे तुमचं इंडियन जॉग्राफी म्हणजे भारताचा भूगोल, आणि तिसरं आहे तुमचं महाराष्ट्राचा जॉग्राफी म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल. राईट. तर जसं मी तुम्हाला मागच्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये सांगितलं की आपण फिजिकल जॉग्राफीचं जे लेक्चर आहे ते तुमचं मराठीमध्येच होईल, पण जे आपण रेफरन्स वापरत आहोत ते म्हणजे आपलं NCERT. राईट. 11वीची जी NCERT आहे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफी, तर त्यामधून आपण शिकवत आहोत जेणेकरून कसं ओरिजिनल सोर्स पण क्वेश्चन येतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आपण त्याच्याबद्दल आपण कव्हर करूया, आणि जिथं जिथं शक्यतो गरज असेल तिथं मी त्याच्यामध्ये तसे मराठीमध्ये कीवर्ड सांगत जाईल. तर सुरुवात आपण बेसिक पासून करूया. फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफीचा जो बेसिक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला जो पहिला चॅप्टर आहे एकदम बेसिक्स ऑफ जॉग्राफी म्हणा किंवा जॉग्राफी ॲज अ डिसिप्लिन, त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर याच्यामध्ये तर आपण जॉग्राफीचा स्टडी का करतो. राईट. तर आपल्याला माहिती आहे की आपण सगळेजण पृथ्वीवर राहतो आणि आपल्या आजूबाजूचे काही वातावरण वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. तसंच आपण पृथ्वीवर राहताना वेगवेगळे नैसर्गिक संसाधने आहेत म्हणजे रिसोर्सेस आहेत त्यांचा वापर करत असतो जेणेकरून आपलं जे लाईव्हलीहूड असेल ते आपलं जे लाईफ आहे आपण ते सस्टेन करू शकतो. आपल्याला माहिती आहे की जे आपले एन्शियंट सिव्हिलायझेशन होते म्हणजे वेगवेगळ्या संस्कृती असतील तर त्या कशा प्रकारे डेव्हलप झाल्या. तर तुम्हाला माहित असेल आपली हडप्पा संस्कृती सिंधू नदी तिच्या 5 उपनद्यांच्या काठावर वसलेल्या होत्या. म्हणजे एक प्रकारे त्यांनी जॉग्राफीच्या अँगलने विचार करून त्यांची वसाहत म्हणतो आपण संस्कृती बसवली होती. मग त्याच अँगलने काय होतं की आजूबाजूचं जे वातावरण असेल तिथलं वेदर असेल क्लायमेट असेल त्यानुसार तिथलं जमिनीचं पर्जन्याचं प्रमाण ठरतं. त्याच्यानंतर तिथली मातीचं जे काही पोषणद्रव्य असतील त्याचा पोट ठरतो. त्यानुसार तिथे येणारे पिके ठरतात, तिथे पाळली जाणारे जनावरे ठरतात. लोकांचं कल्चर म्हणजे सामाजिक असतील म्हणा किंवा वेगवेगळ्या ज्या काही प्रथा आहेत त्या ठरतात. त्यांचे फूड हॅबिट्स म्हणजे जे खाण्यापिण्याचे जे वेगवेगळ्या प्रथा असतील, त्याच्यानंतर जे काही आपण पेहराव करतो या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब आपल्याला कुठे दिसतं तर तुमच्या जॉग्राफीमध्ये दिसतं. राईट. तर हे झालं तुमचं वाय शुड वी स्टडी जॉग्राफी. म्हणजे आपण काय तर थोडक्यात पृथ्वीचा इंटेग्रल पार्ट आहे आणि पृथ्वीवर ज्या काय सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा आपल्यावर डायरेक्टली प्रभाव पडत असतो. हे झालं तुमचं वाय शुड वी स्टडी जॉग्राफी. पुढचं आहे तुमचं व्हॉट इज जॉग्राफी. आता तुम्ही म्हणाल की जॉग्राफी म्हणजे एक्झॅक्टली काय, तर कुठलाही आपण सब्जेक्ट स्टडी करताना आपण त्या बेसिक कीवर्डचा आपण फोड करतो. दुसऱ्या याच्यामध्ये काय जिओ अधिक ग्राफी. राईट. जिओ अधिक ग्राफी. तर मग थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे हे बघा, आता जॉग्राफीचं तुम्हाला एकदम लिटरल मिनिंग पाहिजे असेल तर थोडक्यात जॉग्राफी म्हणजे डिस्क्रिप्शन ऑफ अर्थ. राईट. जिओ म्हणजे अर्थ आणि ग्राफी म्हणजे डिस्क्रिप्शन काय स्टडी. तर अशा प्रकारे डिस्क्रिप्शन ऑफ अर्थ किंवा स्टडी ऑफ अर्थ याला थोडक्यात आपण कॉमन भाषेमध्ये जॉग्राफी असं म्हणतो. तर जॉग्राफी टर्म कोणी कॉइन केली होती. आता असं क्वेश्चन शक्यतो एक्झाम मध्ये विचारत नाही, पण इनकेस जर आले, कारण कसं आहे आजकाल MPSC तुम्हाला थोडंसं मेन्सच्या अँगलने पण प्रश्न विचारते. म्हणजे कसं ह्युमन जॉग्राफीचे पण क्वेश्चन आजकाल प्रिलिम मध्ये दिसतात. ऍक्च्युली ह्युमन जॉग्राफी आपला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पार्ट आहे, पण तरी पण आपल्याला प्रिलिम मध्ये असे क्वेश्चन दिसू शकतात. त्यामुळे आपण इथं तो पण पार्ट पण पाहू घेऊया. तर लक्षात घ्या जॉग्राफी टर्म कुणी कॉइन केली होती तर एक इरॅटोस्थेनेस. राईट. त्याचं नाव काय इरॅटोस्थेनेस नावाचा एक ग्रीक स्कॉलर होता, त्यांनी टर्म कॉइन केली होती. आणि ह्या पर्टिक्युलर शब्दाचे तुम्हाला जे मूळ दिसतं ते लक्षात घ्या ते ग्रीक लँग्वेजमध्ये दिसेल. तर पहिला शब्द आहे जिओ म्हणजे अर्थ आणि ग्राफोज म्हणजे डिस्क्रिप्शन. राईट. ऑलरेडी तुम्हाला याचं मिनिंग सांगितलं होतं की अर्थचं डिस्क्रिप्शन म्हणजे जॉग्राफी. आलं लक्षात. हे दोन नाव लक्षात ठेवा, इरॅटोस्थेनेस आणि ग्रीक वर्ड जो आहे त्याच्यापासून आपण जॉग्राफी टर्म डिराईव्ह केलेली आहे. राईट. तर अजून याची डेफिनेशन करायची झाली तर आपण असं करू शकतो की डिस्क्रिप्शन ऑफ द अर्थ ॲज द अबोर्ड ऑफ द ह्युमन बीइंग. आता खूप टेक्निकल डेफिनेशन झाली, म्हणजे अशा प्रकारची डेफिनेशन आली तरी तुम्ही त्याला लॉजिकली घेऊनच चालायचे. राईट. आणि आपल्याला माहिती आहे की आपली अर्थ ही काही एक सिंगल डायरेक्शनल किंवा एक युनि डायमेन्शनल नाहीये. त्याला वेगवेगळे आयाम आहेत, आपण त्याला बहुआयामी असं म्हणतो. आणि मल्टी डायमेन्शनल असल्यामुळे
आपल्याला वेगवेगळ्या डिसिप्लिन म्हणजे जे वेगवेगळ्या शाखा आहेत वेगवेगळ्या विषयांच्या, त्या सगळ्यांचा आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं. जसं की आपल्याला जिओलॉजी आहे, पेडॉलॉजी आहे, ओशनोग्राफी आहे, बॉटनी आहे, झुलॉजी. आता याच्या पुढचं सगळ्यांचं मिनिंग पुढे येऊनच जाईल, जेच आपण वरवर पाहत आहोत, राईट. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की एखादा जिओग्राफी स्टडी करणारा माणूस आहे तर तो फक्त एखादा पर्टिक्युलर घटना जी घडते पृथ्वीवर त्याचा फक्त तो व्हेरिएशन स्टडी करत नाही, तर तो त्याचं काय करतो, बाकीचे जे फॅक्टर असतील त्याचा पण स्टडी करतो. म्हणजे काय, एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की एखादा क्रॉपिंग पॅटर्न एका ठिकाणी वेगळा असतो, दुसऱ्या ठिकाणी वेगळा असतो. तर ते कशामुळे वेगळं ठरतं की तिथलं सॉईल काय, तिथलं क्लायमेट काय, राईट, लोकल डिमांड काय आहेत मार्केटमधल्या, नंतर तिथल्या फार्मरची इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी काय, तिथं उपलब्ध असणारं तंत्रज्ञान काय, राईट. या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये विचारात घेतो. नंतर पुढचं आहे की जिओग्राफी स्टडी करताना आपण काय करतो, कॉज ऑन इफेक्ट. म्हणजे काय, एखादा पर्टिक्युलर फिनॉमिनन घडण्यासाठी असणारा कॉज आणि त्याचा इफेक्ट काय होतो, या सगळ्यांचा आपण स्टडी करतो, त्याला इंटिग्रेट करतो, त्याला इंटरप्रेट करतो, इंटिग्रेट करतो आणि फ्युचरमध्ये होणाऱ्या ज्या घटना आपण त्याला प्रेडिक्ट करू शकतो. म्हणजे कसं, आपण सांगू शकतो की फ्युचरमध्ये वातावरणाचं प्रमाण कसं असू शकतं, पावसाचं पर्जन्याचं प्रमाण कसं असू शकतं, राईट. म्हणजे आपण ऍटलिस्ट शॉर्ट टर्म मध्ये तरी प्रेडिक्ट करू शकतो. लॉंग टर्म प्रेडिक्ट करणं थोडंसं मुश्किल आहे, कारण आपल्याला माहिती आहे की क्लायमेट चेंज झाल्यामुळे, आता या गोष्टी खरं तर पुढच्या आहेत, बेसिकमध्ये आपण याला जास्त डिटेलमध्ये स्टडी करणार नाही, पण आपण फ्युचर पण याच्यामध्ये थोडंफार जिओग्राफीमध्ये प्रेडिक्ट करू शकतो, राईट. त्याच्यानंतर जिओग्राफीची जर कुठली कन्सेप्ट घेतली, राईट, म्हणजे भरेल ती फिजिकल असो किंवा ह्युमन असो, म्हणजे मानवी असो किंवा प्राकृतिक असो, तरी स्टॅटिक नसते. स्टॅटिक म्हणजे काय, एकदम त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही, त्याला आपण स्टॅटिक म्हणतो. पण त्याच्यामध्ये कसं असतं, खूप सारे चेंजेस होत असतात, त्याला आपण डायनामिक म्हणतो, राईट. डायनामिक असतात, आपल्याला माहिती आहे जिओग्राफी म्हणजे ते जसं आपण टाइम पास होतो तसं टाइम पुढे पुढे सरकत होतो, तसंच आपल्याला माहिती आहे जिओग्राफीमध्ये वेगवेगळे चेंजेस होत चालतात, राईट. आणि आपण या प्रोसेस कसा इंटरॅक्टिव्ह प्रोसेस आहे, म्हणजे कुठली प्रोसेस अशी एक स्टँड अलोन होत नाही, म्हणजे एक सेपरेट इंडिव्हिज्युअली किंवा इंडिपेंडेंटली कुठली प्रोसेस जिओग्राफी होत नाही. या सगळ्या गोष्टी कशा एकमेकांशी लिंक आहेत, राईट. नंतर पुढचं काय, तर जिओग्राफीमध्ये आपण फक्त नेचरचा स्टडी करत नाही, तर ह्युमनचे जे इंटरॅक्शन त्यांचा आपण स्टडी करतो, कशाशी, नेचरशी. म्हणजे जिओग्राफी म्हणजे फक्त लक्षात घ्या ॲज अ नेचरचा स्टडी नाहीये, तर त्याचे ह्युमनशी जे काही इंटरॅक्शन होतात त्याचा पण स्टडी आहे. कारण का, तर आपल्याला माहिती की पृथ्वीवर डॉमिनंट प्राणी कुठला आहे, तर ह्युमन बिंग. आणि ऑब्व्हियसली ह्युमन बिंगने आतापर्यंत जे काही डेव्हलपमेंट केलेले आहेत त्याचा परिणाम डायरेक्टली इनडायरेक्टली कशावर होत असतो, तुमच्या जिओग्राफीवर होत असतो, राईट. त्याच्यानंतर हे काही महत्वाचे पॉईंट होते, तर आपण थोडंसं अजून पुढे जाऊया. बाकी तुम्ही मध्ये तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही जे काही याच्यामध्ये तुम्हाला वाचूशी वाटलं तुम्ही वाचू शकता, पण यातलं जे मला महत्वाचे वाटले मी तर त्याच्यामध्ये हायलाईट केलेले आहेत, तेच आपण याच्यामध्ये घेत आहोत. इन केस जर याच्यावर क्वेश्चन विचारला तर विचारला जाऊ शकतो, तर फॅक्च्युअल असेल तर विचारला जाईल. कन्सेप्च्युअल क्वेश्चन, अनालिटिकल क्वेश्चनची पण संख्या आजकाल दिसत आहे क्वेश्चन पेपरमध्ये, पण एवढ्या बेसिकमध्ये हे विचारणार नाही, कारण विचारासाठी ऑलरेडी खूप सारा कंटेंट आहे पुढे. तर जिओग्राफीचा याचा सब्जेक्ट म्हणून 3 गोष्टींचं महत्व लक्षात घ्या. आपण 3 प्रकारच्या प्रश्नांचा आपण विचार करतो. पहिला क्वेश्चन आहे तो म्हणजे काय, तर जे काय आपले नैसर्गिक आणि सांस्कृतिक फीचर्स आहेत पृथ्वीवर सापडणारे त्यांचा आपण पॅटर्न स्टडी करतो, राईट. म्हणजे काय, तर थोडक्यात व्हॉटचं स्टडी करूया आपण, व्हॉट, राईट. म्हणजे व्हॉट अँड वेअर असं तुम्ही ऐकलं असेल एका सोशल सायन्समध्ये. तर व्हॉट म्हणजे काय, तर थोडक्यात आपण व्हॉटचं स्टडी करतो म्हणजे काय करतो, जे काय नॅचरल आणि कल्चरल फीचर्स आहेत पृथ्वीवर सापडणारे तर सगळ्यांचा आपण पॅटर्न स्टडी करतो. म्हणजे आपण काय सांगतो, त्याच्यामध्ये एखादी गोष्ट काय आहे हे सांगतो, राईट. पुढं काय, तर त्याच्यामध्ये ती गोष्ट कुठे आहे हे सांगतो. म्हणजे काय, जे काय तुमचे पॅटर्न वगैरे घडतायत तर ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे घडतायत, राईट. म्हणजे स्थानिक जे कंडिशन असते त्यानुसार. तर आपण याच्यामध्ये ह्या घडणाऱ्या घटना कुठं घडतो हे सांगतो. म्हणजे आधी काय सांगितलं, घडणाऱ्या घटना काय आहेत हे सांगितलं, आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय सांगितलं, आपण घडणाऱ्या घटना कुठे घडतायत हे आपण सांगतो. तर अशा प्रकारे आपण हे 2 क्वेश्चन पाहिले. तिसरा क्वेश्चन आपण याच्यामध्ये जिओग्राफीमध्ये शिकताना जो ऍड्रेस करतो तो आहे म्हणजे तुमचा व्हाय, म्हणजे एखादी घटना का घडते. आला लक्षात. मग तुम्हाला WH टाईपचे क्वेश्चन विचारायचे इंग्लिशच्या भाषेत सांगायचे, तर पहिली म्हणजे काय, तर एखादी घटना काय आहे, दुसरी घटना ती कुठं होते म्हणजे व्हेअर, आणि तिसरी घटना म्हणजे ती व्हाय म्हणजे कशामुळे होते, राईट. अशा प्रकारचे 3 क्वेश्चनचा आपण बेसिकली जिओग्राफीमध्ये स्टडी करतो. म्हणजे काय, कोठे आणि कशासाठी, व्हाय किंवा का, राईट. तर ह्या 3 गोष्टी झाल्या स्टडी करून. थोडंसं आपण पुढे या. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की जिओग्राफीमध्ये फक्त आपण
एका पर्टिक्युलर प्लेस मध्ये घडणाऱ्या घटनांचा स्टडी करत नाही, तर आपण होलिस्टिकली सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी घडणाऱ्या घटनांचा आपण स्टडी करत असतो, राईट. तर आता एक पुढे महत्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे काय, तर जॉग्राफीने आपल्याला काय केलेलं आहे, आपल्या ज्या हिस्टॉरिकल इव्हेंट्स आहेत म्हणजे ऐतिहासिक घटना जे आहेत त्याच्यावर पण आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव पाडलेला आहे. तुम्ही जर हिस्ट्री ची पाने चाळली तर तुम्हाला जाणून होईल की जॉग्राफीचा हिस्ट्रीवर किती इम्पॅक्ट आहे आणि हिस्ट्रीचा जॉग्राफीवर किती इम्पॅक्ट आहे, राईट. तुम्ही हिस्ट्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी वाचला असेल आणि युपीएससीने एकेकाळी प्रश्न विचारला होता, एकेकाळी म्हणजे आताच्या काही वर्षांपूर्वी, की भारतामध्ये पानिपत पानिपत म्हणा त्यासारख्या ठिकाणी जे वेगवेगळे बॅटल झाले तर एवढे सगळे बॅटल एकाच ठिकाणी का झाले, असं त्या जॉग्राफीमध्ये नेमकं काय होतं की ते एवढे सगळे बॅटल झाले, राईट. म्हणजे जॉग्राफीचा आणि हिस्ट्रीचा तुम्हाला लक्षात येईल की डायरेक्ट असा संबंध आहे. आणि असाच क्वेश्चन राजसेवाला पण विचारला जाऊ शकतो फिरून, एमसीक्यूच्या अँगलने विचारला जाऊ शकतो. हा भले तो क्वेश्चन आता युपीएससीने डिस्क्रिप्टिव्ह अँगल विचारला होता, हाच क्वेश्चन तुम्हाला एमसीक्यू अँगल पण विचारला जाऊ शकतो, राईट. त्यामुळे तुम्हाला असं इंटरलिंकेजेस किंवा कन्सेप्च्युअल गोष्टी पण माहित पाहिजेत. पुढचं आहे तर ते म्हणजे काय, लक्षात घ्या. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण हिस्ट्रीची चर्चा करत होतो, तर आपल्याला माहिती आहे की आपली बॉर्डर काय इंडियाची, तर हिमालय आहेत आपल्याकडे नॉर्थमध्ये. तर हिमालय असल्यामुळे काय झालं, एक नॅचरल प्रकारचं बॅरियर क्रिएट झालं तिथं आणि प्रोटेक्शन लाभलं. पण माहिती की आपल्याला जे वेगवेगळे मायग्रंट्स किंवा इन्व्हेडर्स आले त्यांनी काय काय वेगवेगळे रूट शोधून काढले. आपल्याला माहिती खिंडीमधनं आले, त्याच्यानंतर ते समुद्री मार्गे आले, राईट. तर अशा प्रकारे त्यांनी नेव्हिगेशन टेक्नॉलॉजी वापरली किंवा जे सी रूट बद्दल त्यांनी लँड रूट्स वापरले, जमिनीवरचे खुशकीचे मार्ग वापरले, असे भरपूर मार्ग वापरून त्यांनी हिस्ट्रीवर इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न केला, आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर आपण जे काय पृथ्वीवर होणारे वेगवेगळे लँड फॉर्म्स आहेत म्हणजे भूरूप आहेत, त्याच्यानंतर क्लायमेट म्हणजे हवामान आहे, नंतर व्हेजिटेशन म्हणजे जे पृथ्वीवरची झाडे झुडपं आहेत, नंतर वेगवेगळ्या प्रकारचं इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज म्हणजे आर्थिक प्रक्रिया असतील, कल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे सांस्कृतिक घटना असतील, या सगळ्यांचं आपल्याला माहिती यांनी काय केलेलं आहे, पर्टिक्युलर हिस्टॉरिकल ट्रेंड फॉलो केलेला आहे, तिथली जॉग्राफी त्याला इम्पॅक्ट करत असते, राईट. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे जॉग्राफी अँड सोशल सायन्सेस. आता सोशल सायन्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे जसं की पॉलिटिकल सायन्स आहे, त्याच्यानंतर सोशॉलॉजी आहे, राईट, अँथ्रोपॉलॉजी आहे. हे सगळ्या गोष्टीचं आपण काय करू शकतो, जॉग्राफीशी इंटरलिंकेजेस करू शकतो. जसे सोशॉलॉजी आहे, पॉलिटिकल आहे, नंतर इकॉनॉमिक गोष्टी आहे, पॉप्युलेशनच्या गोष्टी आहे, सेटलमेंटच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, जॉग्राफीशी कनेक्ट करून त्यांच्या आपण सेपरेट ब्रांचेस स्टडी करू शकतो, राईट. आपण डिटेलमध्ये पाहूया पुढे. तर लक्षात घ्या त्यानुसार आपण त्याला त्या जॉग्राफीचं नाव देतो, जसं की पॉप्युलेशन जॉग्राफी, राईट. याला आपण काय म्हणतो, डेमोग्राफी आणि पॉप्युलेशन जॉग्राफी एकमेकांशी लिंक आहेत. डेमोग्राफीची स्टडी आपण पॉप्युलेशन जॉग्राफीमध्ये करतो, ठीक आहे. तर हे झालं तुमचं काही गोष्टी बेसिक. आता आपण फील्ड ऑफ जॉग्राफी पाहूया, म्हणजे कसं सोशल सायन्सशी जर एखाद्या जॉग्राफीला कनेक्ट केलं तर त्यानुसार आपण त्या जॉग्राफीची ब्रांच बनवू शकतो. जसं की पहा, झूलॉजीशी आपण जर कनेक्ट केलं, आपल्याला माहिती झूलॉजी नॅचरल सायन्समध्ये येतं, तर आपण त्याला जॉग्राफीशी कनेक्ट केलं आपण त्याला काय म्हणतो, झू जॉग्राफी. सिमिलरली बॉटनीशी कनेक्ट केलं आपण त्याला काय म्हणतो, फायटो जॉग्राफी. पेडॉलॉजीशी कनेक्ट केलं त्याला आपण, पेडॉलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ सॉइल, याला आपण सॉइल जॉग्राफी म्हणतो. हायड्रोलॉजी म्हणजे पाण्याच्या संदर्भात याला आपण ओशनोग्राफी म्हणतो. मेट्रोलॉजी म्हणजे हवामानाच्या संदर्भात त्याला आपण क्लायमेटॉलॉजी म्हणतो. जिओलॉजी म्हणजे जे काही आपले जिओमॉर्फॉलॉजी घटक आहेत, लँडफॉर्म्स आहेत, भूरूपे आहेत, त्यांना आपण जिओमॉर्फॉलॉजीमध्ये स्टडी करतो. मॅथ्स आणि ॲस्ट्रॉनॉमी असेल आपण त्याला मॅथमॅटिकल ॲस्ट्रॉनॉमिकल जॉग्राफी म्हणतो. स्टॅटिस्टिक्स असेल तर त्याला आपण काय म्हणतो, क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स इन जॉग्राफी असं म्हणतो. नंतर इकॉनॉमिक जॉग्राफी कसं म्हणणार आपण, तर इकॉनॉमिकचा आपण जॉग्राफीमध्ये स्टडी केला आपण त्याला इकॉनॉमिक जॉग्राफी म्हणतो. आपण डेमोग्राफीचा स्टडी केला आपण त्याला पॉप्युलेशन जॉग्राफी म्हणतो. नंतर पॉलिटिकल सायन्सचा स्टडी केला तर पॉलिटिकल जॉग्राफी असं म्हणतो. हिस्टरीचा स्टडी केला तर हिस्टॉरिकल जॉग्राफी म्हणतो. सोशॉलॉजीचा स्टडी केला तर सोशल जॉग्राफी म्हणतो. फिलॉसॉफीचा स्टडी केला तर जॉग्राफीचे थॉट्स म्हणजे वेगवेगळे जे स्कॉलर थिंकर्स आहेत जॉग्राफीमधले त्यांचा आपण याच्यामध्ये स्टडी करतो. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय, जे उत्क्रांती झाली सजीवांची त्यांचा आपण डेव्हलपमेंट स्टडी करतो, आपण याला कल्चरल जॉग्राफी म्हणतो. एन्व्हायरमेंट सायन्सची स्टडी केला आपण याला एन्व्हायरमेंटल जॉग्राफी असं म्हणतो. आणि इकॉलॉजी अर्थात परिसंस्थेचा स्टडी केला तर आपण याला ह्युमन इकॉलॉजी असं म्हणतो. तर अशा प्रकारे ही जॉग्राफीशी काय केलेले आहेत, इंटरलिंकेजेस केलेले आहेत. कशाची इंटरलिंकेजेस केलेले आहेत, सोशल सायन्सची इंटरलिंकेजेस करून आपण जॉग्राफीचे ब्रांचेस आपण अशा प्रकारे ड्राईव्ह करू शकतो. सोशल सायन्सेस, राईट. त्याच्यानंतर आता जॉग्राफीचे मेजर ब्रांचेस कशावरून ठरतात, तर आता हे थोडं ऑप्शनच्या अँगलने होतं, लक्षात घ्या. पण कसं आहे, जर अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतो इन जर तुम्हाला थिंकर वगैरे किंवा एकदम असं ऑप्शनच्या अँगलने क्वेश्चन विचारले
तर दोन मेजर महत्वाचे अप्रोच म्हणजे काय, दृष्टिकोन. कुठलाही तुम्हाला माहित असेल ऑप्शनल स्टडी करायचा असेल, आपण वेगवेगळे स्टडी करतो. कुठले अप्रोचेस ते म्हणजे एखाद्या विषयाकडे पाहण्याचे वेगवेगळा दृष्टिकोन असतो, आपण त्याला अप्रोचेस म्हणतो, राईट. त्यामध्ये वेगवेगळ्या थिंकरने वेगवेगळे मतं मांडलेले असतात. तसं जॉग्राफीमध्ये दोन महत्वाचे अप्रोच ते म्हणजे एक आहे तुमचा सिस्टमॅटिक अप्रोच, दुसरं तुमचा रिजनल अप्रोच, राईट. सिस्टमॅटिक अप्रोच मध्ये लक्षात घ्या, तर याला इंट्रोड्यूस कोणी केलं होतं, तर नाव लक्षात घ्या, अलेक्झांडर वॉन हम्बॉल्ट, राईट. हम्बॉल्ट किंवा वॉट एव्हर, अलेक्झांडर वॉन हम्बॉल्ट यांनी तुमचा सिस्टमॅटिक अप्रोच जो आहे याला इंट्रोड्यूस केलं होतं. आणि हा जर्मन जिओग्राफर होता. तर हा क्वेश्चन प्रिलिममध्ये विचारला जाऊ शकतो की सिस्टमॅटिक स्टडीजला इंट्रोड्यूस कोणी केलं, तर तो अलेक्झांडर वॉन हम्बॉल्टने केला, जर्मन जिओग्राफर होता. आणि रिजनल जिओग्राफीचा विचार केला तर एका दुसरा जर्मन जिओग्राफर याला इंट्रोड्यूस केलं, तो म्हणजे कार्ल रिटर. आलं लक्षात. सिस्टमॅटिक म्हणलं की अलेक्झांडर आणि रिजनल म्हटलं की कार्ल रिटर, लक्षात ठेवा. पुढचं आहे, तर याच्यामध्ये ब्रांचेस ऑफ जिओग्राफी बेस्ड ऑन सिस्टमॅटिक अप्रोच. तर सिस्टमॅटिक आपण आता वर भरपूर सारा ब्रांच पाहिला, त्याला आपण पुन्हा ह्या अप्रोचनुसार क्लासिफाय करू शकतो, राईट. म्हणजे सिस्टमॅटिक अप्रोचनुसार आणि रिजनल अप्रोचनुसार. पहिलं आपण पाहूया सिस्टमॅटिक अप्रोचनुसार. त्यात पहिलं ब्रांच आहे ते म्हणजे फिजिकल जिओग्राफी. तर फिजिकल जिओग्राफीमध्ये आपण काय म्हणतो, त्याला प्राकृतिक भूगोल असं म्हणतो. आणि आपण याला काय करू शकतो, आपण याला पुन्हा सब ब्रांचेस म्हणजे आपण पुन्हा उपशाखा करू शकतो. जसं की जिओमॉर्फॉलॉजी आहे म्हणजे भूरूपशास्त्र म्हणतो, नंतर क्लायमेटॉलॉजी आहे म्हणजे हवामानशास्त्र म्हणतो, हायड्रोलॉजी म्हणजे काय तुमचं जलशास्त्र, आणि सोशल जिओग्राफी म्हणजे सॉइल जिओग्राफी म्हणजे काय, मृदाशास्त्र. तर जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे लँडफॉर्म त्यांचं इव्हॉल्युशन कसं झालंय म्हणजे भूरूपांचा आपण उत्क्रांती स्टडी करतो. क्लायमेटॉलॉजी मध्ये म्हणजे आपण काय करतो, जे स्थानिक तुमचं हवामान आहे आणि क्लायमेट आहे यांचा आपण स्टडी करतो. हायड्रोलॉजीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर बॉडीज आहेत, जसे की ओशन असेल, रिव्हर असेल, लेक असेल, या सगळ्यांचा आपण त्याच्यामध्ये स्टडी करतो. आणि सॉइल जिओग्राफी म्हणजे मृदा भूगोलामध्ये आपण सॉइल कशी तयार होते, त्याचे वेगवेगळे टाइप्स काय आहेत, त्याचे फर्टिलिटी म्हणजे सुपीकतेचे स्टेटस काय आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण काय आहे, त्याचा वापर काय, या सगळ्यांचा स्टडी आपण मृदा भूगोलामध्ये करतो. नंतर पुढचं आहे ते म्हणजे ह्युमन जिओग्राफी. ह्युमन जिओग्राफीचे सब पार्ट्स आहेत, सब ब्रांचेस आहेत, जसं की सोशो कल्चरल जिओग्राफी आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, सोसायटीचा आणि त्याचे काय डायनामिक पॅटर्न असतील त्याचा स्टडी करतो. पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जिओग्राफीमध्ये आपण काय करतो, तर एखादी पर्टिक्युलर पॉप्युलेशन ग्रोथ काय, त्याचं डिस्ट्रीब्युशन काय, त्याची घनता काय, सेक्स रेशो म्हणजे काय, लिंग गुणोत्तर काय, मायग्रेशन म्हणजे काय, जे लोक स्थलांतर करतात त्याचा ट्रेंड कसा आहे, आणि ऑक्युपेशनल स्ट्रक्चर म्हणजे व्यवसायाचं स्ट्रक्चर कसं आहे, या सगळ्यांचा स्टडी आपण पॉप्युलेशन आणि सेटलमेंट जिओग्राफीमध्ये करतो. सेटलमेंट म्हणजे वसाहती. नंतर पुढचा इकॉनॉमिक जिओग्राफी म्हणजे आर्थिक भूगोलामध्ये आपण काय करतो की वेगवेगळ्या प्रकारची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, जसे की शेती असेल, उद्योग असेल, नंतर पर्यटन असेल, व्यापार असेल, नंतर वाहतूक असतील, पायाभूत सुविधा असतील, वेगवेगळ्या सेवा असतील, या सगळ्यांच्यासाठी आपण आर्थिक भूगोलामध्ये करतो. पुढे तुमचा हिस्टॉरिकल जिओग्राफी म्हणजे काय, तुमचा ऐतिहासिक भूगोल असं त्याला म्हणू शकतो. तर याच्यामध्ये आपण ज्या काही वेगळ्या हिस्टॉरिकल प्रोसेस झालेल्या आहेत त्यांचा आपण याच्यामध्ये स्टडी करतो, राईट. त्याला तुमचं वेगवेगळे प्रकारचे ब्रांचेस कशानुसार सिस्टमॅटिक अप्रोचनुसार आपण जिओग्राफीचे ब्रांचेस स्टडी करतो. पुढचं आहे तुमचं, तर ते तुमचं सॉरी याच्यामध्ये अजून एक पॉईंट आहे म्हणजे तुमचं पॉलिटिकल जिओग्राफी. पॉलिटिकल जिओग्राफीमध्ये आपण काय करतो, एखाद्या पर्टिक्युलर स्पेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे पॉलिटिकल म्हणजे राजकीय घटना झाल्या, त्याच्यात वेगवेगळे त्यांचे बाउंड्री चेंज झाले असतील, त्यांच्यामध्ये नेबरिंग स्टेटमध्ये म्हणजे काय शेजारी कंट्रीमध्ये काय पॉलिटिकल इश्यूज असतील, नंतर जे काय त्यांची इलेक्शन गोष्टी असतील, या सगळ्यांचा आपण जिओग्राफिकल अँगल स्टडी करतो, राईट. तर हे झालं तुमचं सिस्टमॅटिक अप्रोचनुसार स्टडी. पुढचं आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये एक सेकंद हां. तर याच्यामध्ये पुढची ब्रांच आहे ते म्हणजे तुमची बायोजिओग्राफी. तर बायोजिओग्राफीमध्ये आपण काय करतो, याच्यामध्ये प्लांट जिओग्राफीचे स्टडी करतो, झू जिओग्राफीचे स्टडी करतो, इकॉलॉजी आहे, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल जिओग्राफी आहे. तर आता बेसिक गोष्टी त्याच्यामध्ये ॲसेट जास्त एक्सप्लेन करण्यासारखं नाही. प्लांट जिओग्राफीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण प्लांटचा स्टडी करतो, झूमध्ये आपण ॲनिमलचा स्टडी करतो, इकॉलॉजीमध्ये आपण वेगवेगळ्या स्पीसीज हॅबिटचा स्टडी करतो, एन्व्हायरमेंटल जिओग्राफी म्हणजे आपण जे काही वेगवेगळ्या प्रकारचे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम असतील, जसं की पोल्युशन असेल, ग्रेडेशन असतील, संवर्धनाचे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील, त्या सगळ्यांचा स्टडी आपण याच्यामध्ये करतो, राईट. त्याच्यानंतर हे आतापर्यंत आपण पाहिलं की सिस्टमॅटिक स्टडीचे वेगवेगळे सिस्टमॅटिक अप्रोचनुसार जिओग्राफीचे आपण वेगवेगळे ब्रांचेस पाहिले. आता आपण पाहूया की तुमच्या रिजनल जिओग्राफीच्या नुसार, रिजनल जिओग्राफी अप्रोचनुसार आपण जिओग्राफीचे वेगवेगळे ब्रांचेस करू शकतो का. तर पहिला त्याच्यामध्ये अप्रोच आहे तो म्हणजे तुमचा रिजनल स्टडीज किंवा एरिया स्टडीज.
तर याच्यामध्ये आपण काय करतो, तर रिजनल स्टडीचा आपण 3 याच्यामध्ये क्लासिफाय करू शकतो, मॅक्रो, मेसो आणि मायक्रो. मॅक्रो म्हणजे मोठा, मायक्रो म्हणजे स्मॉल आणि मेसो म्हणजे मिडल लेवलला. नंतर रिजनल प्लॅनिंग, हे झालं रिजनल स्टडीज किंवा एरिया स्टडीज. आता रिजनल प्लॅनिंग, याच्यामध्ये आपण काय करतो, कंट्री वाईज प्लॅनिंग असेल, रुरल प्लॅनिंग असेल, टाउन प्लॅनिंग असेल, अर्बन प्लॅनिंग यांचा आपण स्टडी करतो. नंतर रिजनल डेव्हलपमेंट आहे, नंतर रिजनल अनालिसिस आहे. तर रिजनल अनालिसिस मध्ये आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे फिलॉसॉफिक असतील, म्हणजे जॉग्राफिकल थॉट असतील, थिंकर असतील, त्याचा स्टडी करतो. वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स आपण वापरतो, जसं की आपण आपल्याला माहिती कार्टोग्राफी, राईट, कार्टोग्राफीचा वापर करतो, क्वांटिटेटिव्ह टेक्निकचा वापर करतो, स्टॅटिस्टिक्सचा वापर करतो, राईट. नंतर फील्ड सर्वे, राईट, फील्ड सर्वे म्हणजे क्षेत्रीय सर्वेक्षण करतो. नंतर जिओ इन्फॉर्मॅटिक्स म्हणजे जॉग्राफी आणि कॉम्प्युटर सायन्सचा स्टडी करू आपण. वेगवेगळ्या गोष्टी जसं की GIS म्हणजे GIS असेल, GPS असेल, रिमोट सेन्सिंग असेल, याचं पुढे येईलच डिटेलमध्ये उल्लेख, तर त्याच्यामध्ये आपण स्टडी करतो, राईट. त्याच्यानंतर फिजिकल जॉग्राफी, आतापर्यंत आपण काय केलं, तर जॉग्राफीच्या आपण सिस्टमॅटिक अप्रोच, रिजनल अप्रोचनुसार वेगवेगळे ब्रांचेस पाहिले. तर आपल्याला ह्या बुकमध्ये किंवा आपल्याला या सिलेबसमध्ये काय महत्त्वाचं, तर फिजिकल जॉग्राफी त्याचा स्टडी करायचा आहे. तर आपल्याला तसं आपल्याला इम्पॉर्टंट स्टडीज करावं लागेल, राईट. आपल्याला माहिती आहे की जसं फिजिकल जॉग्राफी वेगवेगळे ब्रांचेस आहे, जसं की तुमचं ओशनोग्राफी आहे, क्लायमेटॉलॉजी आहे, हायड्रोलॉजी आहे, राईट. अशा भरपूर सारे ब्रांचेस आहेत आणि सगळ्यांमध्ये आपण काय स्टडी करतो, या सगळ्यांचा स्टडी आपण फिजिकल जॉग्राफीमध्ये करतो, राईट. आता पुढे डिटेलमध्ये सेपरेट चॅप्टर येणारच आहे, याचेच तुम्हाला मी ओव्हरव्ह्यू सांगितला. तर आता जॉग्राफीची डेफिनेशन पहा, आपण ऑलरेडी वर एक डेफिनेशन बेसिक पाहिलेली आहे. जर तुम्हाला एक्झाममध्ये असं जर ह्या थिंकरची नावं देऊन विचारलं, तर तुम्हाला माहित असा म्हणून आपण हे थिंकरची नावं घेतलेत. तर लक्षात घ्या, जॉग्राफी म्हणजे काय, तर रिचर्ड हार्टशोनचं म्हणणं असं आहे की जॉग्राफी इज कन्सर्न विथ द डिस्क्रिप्शन अँड एक्सप्लेनेशन ऑफ द एरियल डिफरन्शिएशन ऑफ अर्थ सरफेस, राईट. म्हणजे पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे त्याचं जर आपण एरियल डिफरन्शिएशन केलं, तर त्याचं आपण डिस्क्रिप्शन करायचं, म्हणजे वर्णन करायचं, आणि त्याचं एक्सप्लेनेशन करायचं, म्हणजे स्पष्टीकरण द्यायचं. या सगळ्यांचा स्टडी त्याच्यामध्ये होतो, त्याला आपण जॉग्राफी असं म्हणतो. पुढची डेफिनेशन दिली आहे ते म्हणजे हेटनरने काय स्टडी केलेलं आहे, तर जे काय पृथ्वीचे वेगवेगळे पार्ट्स आहेत, तर त्या सगळ्यांचा आपण काय करतो, डिफरन्शियल स्टडी करतो, राईट. असं याचं हेटनरचं म्हणणं होतं. कोण? हेटनर. डिफरन्सेस ऑफ फिनॉमिनॉन रिलेटेड टू इन डिफरंट पार्ट्स ऑफ द अर्थ सर्फेस, असं हेटनर म्हटलेलं. आणि रिचर्ड हार्टशोननी काय केलेलं, तर जे काही आपल्याला अर्थ सरफेस एरियल डिफरन्शिएशन होतं, त्याचं डिस्क्रिप्शन आणि एक्सप्लेन देण्याचं काम कोण करतो, रिचर्ड हार्टशन यांनी ह्या जॉग्राफीच्या डेफिनेशन मध्ये केलेलं आहे. रिचर्ड हार्टशोन आणि हेटनर हे दोन नाव लक्षात ठेवा, राईट. तर आपल्याला फिजिकल जॉग्राफी स्टडी करताना आपल्याला जो आपला प्राकृतिक भूगोल आहे आणि मनुष्य प्राणी आहे यांचं इंटर रिलेशन आहे ते आपल्याला स्टडी करायचं असतं. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे सोर्सेस कळतात, त्याच्यानंतर आपण हे सोर्सेस कसं युटिलाइज करतो याची माहिती मिळते, राईट. आणि त्याचा कल्चर कसा परिणाम होतो, या सगळ्यांचा स्टडी आपण फिजिकल जॉग्राफीमध्ये करतो, राईट. तर नेक्स्ट चॅप्टरमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जो बेसिक फंडामेंटल कन्सेप्ट असतील, म्हणजे तुम्हाला इंडेक्समध्ये दिसून जाईल. एक सेकंड, मी इंडेक्स दाखवतो की याच्यामध्ये आपल्याला कुठले कुठले चॅप्टर स्टडी करायचे आहेत. ऑब्विसली सगळे चॅप्टर एक्झामच्या अँगलने महत्त्वाचे आहेत आपल्या सिलेबसमध्ये, पण त्यातले काही महत्त्वाचे आहेत ते आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगत जाईल की कुठे कुठे काय फोकस करणार आहोत. की हा पाहिलं तर बेसिक होता, याच्यामध्ये असं जास्त शिकण्यासारखं काही नाही. तुम्हाला बेसिक गोष्ट ऑलरेडी माहीत असेल तर तुम्ही ह्या गोष्टी बरोबर वाचता तरी चालतील. पण इथून पुढे महत्त्वाच्या गोष्टी चालू होत्या ते म्हणजे ओरिजिन ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वी उत्पत्ती कशी झाली, पृथ्वीचा अंतरंग काय, पृथ्वी कशापासून बनलेली आहे. तर पृथ्वी म्हणजे आपल्याला माहिती आहे जवळपास 2/3 काय पाणी आहे, राईट. 2/3 पेक्षा 3/4 अराउंड 3/4 पेक्षा जास्त पाणी आपल्याकडे. तर म्हणजे पाणी वेगवेगळ्या ठिकाणी ओशनमध्ये आहे, लेक्समध्ये, रिव्हरमध्ये आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या आपल्याकडे काय आहेत, तर भूरूप आहेत. म्हणजे भूरूपचे पण वेगवेगळे टाईप्स असतात, म्हणजे नद्यांचे, वाऱ्यामुळे वाहून आलेले असे भरपूर वेगवेगळे भूरूपांचे टाईप्स तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर जे काही जिओमॉर्फिक प्रोसेस होतात, जे काही वेगवेगळे रॉक्स असतील, म्हणजे खडक त्याचे प्रकार असतील, कसे तयार होतात, वेगवेगळे लँडफॉर्म्स असतील, तर आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर क्लायमेट म्हणजे हवामानाचं आपण त्याचं स्ट्रक्चर काय आहे, ॲटमॉस्फिअरचं स्ट्रक्चर काय आहे, सोलरकडनं जे रेडिएशन येतात त्याचा हीट बॅलन्स कसा मेंटेन होतो, नंतर पृथ्वीवर जे ॲटमॉस्फिअरिक सर्क्युलेशन होतात, नंतर त्यानुसार वेदर पॅटर्न कसा ठरतो, पाण्याचं जे ॲटमॉस्फिअरमध्ये प्रमाण आहे ते कसं ठरतं. त्याच्यानंतर जे काही सध्या आपल्याला माहिती आहे हॉट टॉपिक क्लायमेट चेंज असेल, वर्ल्ड क्लायमेट असेल, क्लायमेट चेंज रिलेटेड आपण गोष्टी पाहत आहोत. त्याच्यानंतर हायड्रो जिओग्राफीमध्ये आपण वॉटर
फॉर एक्झाम्पल ओशन आणि त्याची स्टडी करणार जसं की ओशनोग्राफी असेल, नंतर ओशनचं वॉटर कसं मुवमेंट करतं. त्याच्यानंतर लाईफ ऑन अर्थ म्हणजे काय, पृथ्वीवर सजीव कसे राहतात, कसे जन्माला आले, आणि बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन. आता हा पार्ट तुम्हाला एन्व्हायरमेंटच्या सब्जेक्टमध्ये शक्यतो होऊन जातो, त्यामुळे ते करायची गरज नाही पडत. तुम्हाला युनिट 5 पर्यंत महत्त्वाचे चॅप्टर आहेत, म्हणजे युनिट 2 पासून युनिट 5 पर्यंत एक्झामच्या अँगलने जास्त महत्त्वाचे आहेत. ते आपण पुढे 1 बाय 1 स्टडी करूया. आय होप तुम्हाला बेसिक गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या असतील. मी तुम्हाला बेसिक गोष्टी एक्झामच्या अँगलने ऑलरेडी हायलाईट करून दिलेल्या आहेत पीडीएफमध्ये. तुम्ही ते निवांत वाचू शकता. आय होप याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त याच्यामध्ये डाऊट नसतील, आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.